यवतमाळच्या बस स्टँडवर ऊन म्हणता ऊन आणि गावात पोचताच इकडे पाहत होतं धो धो पाणी. मजाक नाही, या मोसम एवढा रंग बदलन असं मला काही वाटलं नव्हतं. तर सगळ्याले राम राम, मी करण. आज सकाळी भाऊजीच्या घरी मस्त आंघोळ पांघोळ जेवण खावण सब करून मी बसलो मस्त टीव्ही पाहत. आता आज तर मला वापस घरी जायचं होतं. मग का ताईले गेला बाय, इकडे भाऊजीच्या गाडीवर निघालो YCC कडे, कारण तिथून मला पकडणे होता ऑटो आणि सरळ जायचं होतं छत्रपती चौक. आता हे मेट्रोचं काम तरी लवकर झालं पाहिजे म्हणतो, मग डायरेक्ट ताईच्या घराजवळच उतरता येते. हे ऑटो बिटोनं जायची झंझटच नाही राहत. पण आता हे मेट्रोचं कामही काही लवकर तर होणारच नाही. येईल 2-4 वर्ष तर लागूनच जाईल अजून. तसं तर ऑटो नाही जाण्यामध्ये काही त्रास तर आहे नाही म्हणा, फक्त दाड सिग्नलवर थांबा लागते एवढंच. या गोष्टी आता ऍडजस्ट करणं तर माझ्या डाव्या हाताच्या लांच्या बोटाचंच काम आहे. पण मी माझ्या बोट काही अगाऊ कामामध्ये घालत नाहीये. आता आखरी पोहोचूनच गेलो मग इकडे छत्रपती चौकात. इथून आता मागच्या वेळेस ताईसोबत ज्या ट्रॅव्हल्स मध्ये गेलो होतो, याही वेळेस मला थेस ट्रॅव्हल्स भेटली, जिच्यामध्ये आहे एसी, मागं सरकणारी सीट आणि खिडकीले पॅको पॅक काच, ज्यातून बाहेरचा नजारा भलेही बरोबर दिसो न दिसो, पण बाहेरची तडकती फडकती ऊन काही अंदर येत नाही. आणि ह्याच त्या ट्रॅव्हल्सचा सर्वात मोठा फायदा आहे. पण ट्रॅव्हल्स मधून उतरल्याबरोबर माणसाले उन्हीसोबत झगडाच लागते. आज तर तसं बस स्टँडवर गेल्याबरोबरच इकडे बस लागूनच होती, पण त्या बस मध्ये लोक असे डच भरलेले होते. म्हणले या लोकायले श्वास घ्यायला तकलीफ जात असन, वरून मी अंदर गेलो तर वांग्यासारखा चपून जाईल. म्हणूनच मी मग थोडासा धीर धरला, दुसऱ्या बसची वाट पाहिली, जे की 5 मिनिटांमध्येच हजर झाली. आता मी म्हणतो त्या बस मध्ये दाटून चपून बसणारे लोक जर ह्या बस मध्ये आरामात बसले असते तर त्याचं काही बिघडलं असतं. पण लोकायले आता दुनिया भराची मार घाईच राहते, तर आपण तरी का करावं. आता मी तर पोहोचलो आखरी घरी मस्त. मग इकडे मम्मीनं अद्रक गुळाचा चहा बनवला होता, ते पिऊनच राहिलो होतो का इकडे पावसाचा आतंकही सुरू झाला. या वारा पाऊस आता आला तरी काही टेन्शन नाही, पण वहिनी इकडे लाईन चालली जाते, हाच मोठा त्रास आहे. लाईन येतपर्यंत गरमीमध्येच राहा लागते माणसाले. तर चला मग आता आजच्यासाठी ते एवढंच, भेटू आता.